नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर पंचकर्म आणि वंध्यत्व निवारण केंद्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे गर्भाशयाला गाठी असणं। अत्यंत महत्त्वाचा आणि याच्याबद्दल सावधानतापूर्वक बाळगण्याची गरज असल्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांचा जिव्हाळ्याचा हा विषय आहे की बऱ्याच महिलांना गर्भाशयाला गाठी असतात, परंतु कधी-कधी त्याच्यामध्ये काहीच लक्षणं जाणवत नाही आणि गर्भाशयाची गाठ 2 किलो 3 किलोपर्यंत होते तरी महिलांना माहिती नसतं। आत्ताच आपल्याकडे मागच्या महिन्यात तशी 2 ते 3 ऑपरेशन्स आपण केलेली आहेत की त्यांना माहीतच नव्हतं की त्यांच्या गर्भाशयाला गाठ आहे म्हणून। तर काहींना मल्टिपल गाठी असतात, छोट्या-छोट्या, परंतु 5 ते 7 गाठी असतात। तर काहींना अगदी 30-35 गाठी होतात तरीही माहीत नसतं। परंतु ह्या सर्व गाठींचा कधी-कधी आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो, म्हणून आपण थोडं सावध राहणं गरजेचं आहे। नक्कीच जवळजवळ 95% ह्या गाठी ज्या आहेत त्या बिनाईन असतात, म्हणजे त्या कॅन्सरच्या नसतात। परंतु ती गाठ नॉर्मल आहे म्हणजे बिनाईन आहे की कॅन्सरस गाठ आहे हे आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं गरजेचं असतं। तर या ज्या गर्भाशयांच्या गाठी असतात त्याच्यात अनेक प्रकार आहे। सगळ्यात महत्त्वाची गर्भाशयाचे 3 लेयर असतात। एक असतो सगळ्यात बाहेरचा लेयर, तो असतो पेरिमेट्रियम, मधला स्नायूंचा लेयर असतो मसलचा, त्याला म्हणतात मायोमेट्रियम, आणि सगळ्यात आतला लेयर असतो तो पातळ असतो की ज्याच्यातनं पाळी तयार होते, त्याला म्हणायचं एंडोमेट्रियम, किंवा त्याच्यातनं बाळाची वाढ होत असते, त्याला म्हणतात एंडोमेट्रियम। तर ह्या जे पेरिमेट्रियमला जर एखादी गाठ आली पेरिमेट्रियमच्या वरती तर त्याला म्हणतो आपण सबसिरोसल फायब्रॉइड, म्हणजे सिरोसा। सबसिरोसल म्हणजे वरच्या बाजूने येणारी, तर ती कधी-कधी पेडोंक्युलेटेड पण असते, म्हणजे त्याला असं देठ असतो तर त्याला पेडोंक्युलेटेड फायब्रॉइड म्हणतात। तर मधला जो लेयर असतो स्नायूंचा लेयर, मसल लेयर, त्याच्यामध्ये असते इंट्राम्युरल फायब्रॉइड असतो, म्हणजे स्नायूमध्ये वाढणारी गाठ। आणि तिसरं जे असतं एंडोमेट्रियममध्ये वाढणारी गाठ त्याला म्हणायचं सबम्युकस फायब्रॉइड, म्हणजे आतल्या बाजूला सबम्युकस फायब्रॉइड। तर सबम्युकस फायब्रॉइडमुळे गर्भाशयाची युटेराईन कॅव्हिटी जी आतली पोकळी असते ती लहान होते, त्याच्यामुळे बऱ्याच महिलांना त्याच्यातनं वंध्यत्वासारखा सामना करावा लागतो। परंतु कुठल्या गाठीतनं, तर सबम्युकस फायब्रॉइडमुळे तिला वंध्यत्वाचा सामना करावा लागतो। जर तुम्हाला इंट्राम्युरल किंवा सबसिरोसल फायब्रॉइड आहे तर त्यामुळे सहसा वंध्यत्वाचा सामना करावा लागत नाही। प्रत्येक गाठ ही सुरुवातीला इंट्राम्युरलच असते, म्हणजे स्नायूमध्ये बनत असते, परंतु तीच नंतर जर बाहेरच्या बाजूला वाढली तर त्याला म्हणतात सबसिरोसल फायब्रॉइड, आणि आतल्या गर्भाशयाच्या पोकळीत जर वाढली तर त्याला म्हणायचं सबम्युकस फायब्रॉइड। तर यामुळे काय काय होऊ शकतो, तर जी काही गाठ आहे, फायब्रॉइड आहे, त्याला रक्तपुरवठा हा खूप होत असतो, इस्ट्रोजनची मात्रा वाढते शरीरामध्ये आणि रक्तपुरवठा तिथलं व्हॅस्क्युलॅरिटी वाढते, त्यामुळे अशा महिलांना रक्तस्राव खूप होतो, पाळीमध्ये प्रचंड पोटामध्ये वेदना असू शकतात, शारीरिक संबंध करताना देखील वेदना होतात किंवा शारीरिक संबंध झाल्यानंतर वेदना होतात, आणि ब्लिडिंग मात्र 5 दिवसापासून 10 दिवसापर्यंत होतं किंवा पाळी महिन्यातून 2दा देखील येऊ शकते। तर तुमचं HB कमी होऊ शकतं, म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी होऊ शकतं। अशी आपल्याला अनेक लक्षणं महिलांमध्ये बघायला मिळतात, किंवा गर्भाशयाच्या गाठीचा आकार हा जर सबसिरोसल असेल, वरच्या बाजूनी वाढलेला असेल, तर लघवीच्या पिशवीवर ताण येऊन लघवी देखील वारंवार होत असते किंवा साफ होत नाही, किंवा जर पाठीमागच्या बाजूला गाठ वाढली म्हणजे पोस्टेरियर वॉलला वाढली तर संडास देखील साफ होत नाही, शौचास तिला वारंवार जावं लागतं, किंवा कॉन्स्टिपेशन मलावस्तंभाचा त्रास तिला सहन करावा लागतो। तर मी अनेक अशी पेशंट्स पाहिलेली आहेत की काहींमध्ये अशी लक्षणं दिसतात, सगळीच लक्षणं दिसतील अशी नाही, पण यातली 3-4 लक्षणं तरी तिच्यामध्ये दिसतात। तर काही महिला अशा असतात की त्यांना कुठलंच लक्षण जाणवत नाही, म्हणजे त्या त्यांच्या नेहमीची कामं व्यवस्थित करतात, सगळं काही व्यवस्थित चालू असतं, थोडंसं तिला पाळीमध्ये ब्लिडिंग जास्त होतं एवढंच तिला माहीत असतं, परंतु तिला असं वाटतं की आता माझी पाळी जाणार आहे। बऱ्याच महिलांमध्ये थोडंसं वयाच्या 35 नंतर आपल्याला जास्त गाठी दिसून येतात की जिला 1 मुलं आहे, 2 मुलं आहेत, किंवा काहींना वंध्यत्वच आहे, म्हणजे बाळच झालं नाही, अशा महिलांमध्ये गाठींचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं। तर काही महिलांना ते जाणवतच नाही आणि ती तिची रुटीनची कामं करत असते, आणि जेव्हा ती गाठ अगदी 2 किलोची 3 किलोची होते किंवा गाठी अगदी 20-30 होतात, मग तिला कुठेतरी कडकपणा पोटात वाटायला लागतो, आणि म्हणून मग ती सहज म्हणून डॉक्टरांकडे ॲडमिट होते, तपासते, किंवा तिला उलट्या होत असतात, आणि मग आपण सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला ही सगळी एवढ्या सगळ्या गाठी सापडतात। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला एकच सांगेल की गाठ जर 5 सेंटीमीटरपर्यंत असेल तर आपल्या आयुर्वेदामध्ये याला नक्कीच चांगले उपाय आहेत।
तर तुम्ही अगदी कुठलेही ऑपरेशन न करता तुमची गाठ कमी करू शकतात. 5 ते 6 महिने सलग उपाय केले तर ती गाठ तुमची जाऊ पण शकते, निघू शकते. परंतु जर तुम्ही गाठ खूप मोठी केली, 5 सेंटीमीटरच्या पुढे गेली, तर आयुर्वेदामध्ये सुद्धा ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. तर जर तुम्हाला यातली काही लक्षणं जाणवत असतील, जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल, लघवीला वारंवार जावं लागत असेल किंवा तुम्हाला खूप रक्तस्राव होत असेल, पोटात दुखत असेल, तर ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या. आयुर्वेदिक डॉक्टरांचा का सांगितलं तर आयुर्वेदामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ असतात, सर्जन असतात. जर तुम्हाला ते नैसर्गिकपणे आधी तुमची गाठ कमी करण्याचा प्रयत्न करतील आणि जर ती नाही कमी झाली किंवा ती खूप मोठी असतील तर तेही तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला देऊ शकतात. आपलं पुण्यामध्ये पण एक सेंटर सुरू होत आहे दुर्वांकुर आयुर्वेदचं खराडीमध्ये. तर तुम्ही मला वाटतं जरूर तिथे माझी तुम्ही भेट घेऊ शकतात. घरच्या घरी जर तुम्हाला प्रयत्न करून बघायचा असेल तर कांचनार गुग्गुळ ही गोळी मिळते, ती तुम्ही घेऊ शकता. त्याच्याबरोबर सिरप अशोकारिष्ट, सिरप दशमूलारिष्ट याचाही तुम्ही वापर करू शकतात. लेखनीय द्रव्य गाठ कमी करण्यासाठी वापरावी लागतात, परंतु जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतील. धन्यवाद.